नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये सर्वांचं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बातमीपत्राची सुरुवात करूयात शॉर्ट न्यूजने. माझं स्क्रिप्ट हे फडणवीसांचं स्क्रिप्ट नसून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचं स्क्रिप्ट. छगन भुजबळ यांचं विरोधकांना प्रत्युत्तर. जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींची पुण्यात सीआयडीच्या अधीक्षकपदी बदली. जालन्यातील गोळीबारांच्या घटनेनंतर तुषार दोशी होते सक्तीच्या रजेवर. तुषार दोशींना लोकांना मारल्याचं बक्षीस मिळालं असेल. तुषार दोशींची पुण्यात सीआयडीच्या अधीक्षक पदावरील निवडीवर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया. जालन्यातील लाठीचार्जची निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी झाली पाहिजे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधानसभेत मागणी करणार. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी धनगर समाज 11 डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा काढणार. आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती. तर महाराष्ट्रातून मराठवाड्याला 8.5 TMC पाणी सोडले जाणार. सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निर्णय ठेवला कायम. मराठा आरक्षणाचा मुद्दा मुदतीत सोडवणार असून कॅबिनेटच्या बैठकीत भुजबळ यांच्या वक्तव्यावर देखील चर्चा होणार. मंत्री शंभूराजे देसाई यांची माहिती. शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात शिंदे गटाला कागदपत्र सादर करण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. अजित पवार गटाच्या आमदारांची आज देवगिरीवर बैठक. बैठकीत भुजबळ यांच्या मराठा आरक्षणाविषयी भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता. येरवडा कारागृहातून कुख्यात गुंड आशिष जाधव पळाला. 2008 पासून खुनाच्या गुन्ह्यात भोगत होता शिक्षा. वंचित बहुजन आघाडीची 25 नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान महासभा होणार असून या सभेसाठी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण दिलं असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोके यांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या 25 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर या ठिकाणी संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सभेसंदर्भातील जी काही घोषणा होती ती कालच पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. त्याच वेळेला बाळासाहेबांनी ही सुद्धा घोषणा केली होती की आमच्या राज्य कार्यकारिणीत चर्चा सुरू आहे की काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना या सभेसाठी आमंत्रित करावं. काल आमचा तो निर्णय झाला आणि RSS तसेच भाजपा यांच्या विरोधात लढण्याच्या समान उद्देशाचा विचार करून आमच्या राज्य कार्यकारिणीने हा निर्णय घेतला की श्री राहुल गांधी यांना या संविधान सन्मान महासभेसाठी आपण आमंत्रित केलं पाहिजे. त्यानंतर काल संध्याकाळी राहुल गांधी यांच्या कार्यालयास आमच्याकडनं तसं निमंत्रण पत्र पाठवण्यात आलेलं आहे. या पद्धतीचं हे पत्र बाळासाहेब आंबेडकरांच्या सहीने श्री राहुल गांधी यांच्या कार्यालयास पाठवण्यात आलेलं आहे. ईमेलद्वारे पाठवण्यात आलेलं आहे. तसेच राहुल गांधी यांचे स्वीय सहाय्यक यांना व्हॉट्सअपद्वारे तसा मेसेज देण्यात आलेला आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही कार्यालयात आलेलं पत्र तपासून तुम्हाला कळवू. या संदर्भातला निर्णय कालच झाला आणि संध्याकाळी हे पत्र आमच्या वतीने पाठवण्यात आलेलं आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पाणी टंचाईचे संकट उभं राहिलं असून राज्यातील सुमारे 2994 धरणांमध्ये सोमवारपर्यंत केवळ 69.19% पाणीसाठा उरल्याची माहिती समोर आली आहे. पाणीसाठा कमी असल्यानं राज्याला दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं असून नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नी सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्या जिल्ह्यात नेमका किती पाणीसाठा शिल्लक आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नागपूर 72.88%, अमरावती 78.45%, छत्रपती संभाजीनगर 36.26%, नाशिक 75.39%, पुणे 74.91%, कोकण 86.27%, धरणातील एकूण पाणीसाठा 69.19%. राज्यात सध्या कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत आलाय. कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं आणि त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याबाबत टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे आणि त्यांना महाराष्ट्रभरातून मिळत असलेला प्रतिसाद पाहून अखेर राज्य मंत्रिमंडळाकडून 31 ऑक्टोबर 2023 रोजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल स्वीकारण्यात आला. शिंदे समितीने 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत 1,74,45,432 नोंदींची तपासणी केली आहे. त्यात 13,498 कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्यांना शासनाकडून कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येत आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणते पुरावे सादर करावे लागणार आहेत हेच आपण आता पाहणार आहोत. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्याआधी जन्म झालेल्या तुमच्या रक्त नातेसंबंधातील नातेवाईक, ज्यामध्ये तुमचे वडील, चुलते, आत्या, आजोबा, पणजोबा, खापड पणजोबा, वडिलांचे चुलते, आत्या, आजोबांचे चुलते, आत्या, पणजोबांचे चुलते, आत्या, खापर पणजोबांचे चुलते, आत्या यापैकी कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा पुरावा हा अत्यंत आवश्यक असणार आहे. कुणबी जातीचं जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्रांची पूर्तता करणे ही आवश्यक आहे. रक्तसंबंधातील नातेवाईकांचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला यावर कुणबी नोंद आहे का हे तपासणे आणि असेल तर तुम्ही कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यास पात्र ठरू शकता. रक्तसंबंधातील नातेवाईकांचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्यांच्या नावाचा गाव नमुना क्रमांक 14 किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागवणे, ज्यावर कुणबी नोंद आहे का हे तपासणे आणि असेल तर तुम्ही कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यास पात्र ठरू शकता. आपल्या कुळातील जुन्या महसूल कागदपत्रांपैकी वारस नोंदी, जमीन वाटप अर्थात 7/12 उतारे, 8 उतारे, फेरफार, खरेदी खत, भाडेपट्टा, 7/12, खासरापत्रक, हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसूल कागदपत्रांपैकी ज्यावर कुणबी जातींचा उल्लेख आहे का हे तपासणे आणि कुणबी नोंद असेल तर तुम्ही कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यास पात्र ठरू शकता. तुमच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्यांची कुणबी जात प्रमाणपत्र समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले असल्यास कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा तुमच्यासाठी जातीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं. त्यामुळे तुमचा कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढण्याचा मार्ग हा सोपा होतो. सातारा जिल्ह्यातील भानसेवाडी ग्रामस्थाकडून उरमोडी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीनं 1 दिवसीय आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या सातारा जिल्ह्यातील आहेत. पालकमंत्र्यांनी देखील त्यांच्या मतदारसंघातील कोयना धरणाचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला आहे. तरी त्यांनी या विषयात लक्ष घालून आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी विनंती देखील भानसेवाडी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे. जर आमची पुनर्वसनाची मागणी 1 महिन्यात पूर्ण न झाल्यास आम्ही उरमोडी धरणाच्या जलाशयात जलसमाधी घेणार असा इशारा ग्रामस्थाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. मौजे भानसेवाडी तालुका सातारा या ठिकाणी असलेले सर्व ग्रामस्थ आज आपल्याला या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले दिसत आहेत. मूळ मुद्दा असा आहे की या लोकांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून मान खटावसारख्या दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी पुनर्वसन स्वीकारलं. केवढी मोठी त्यागाची भावना या ग्रामस्थांनी आज आपल्यासमोर दाखवलेली आहे. आपलं पूर्ण अस्तित्व या भागातलं मिटवून नव्या ठिकाणी जाऊन बसायचं ही कल्पनाच मुळात अंगावरती शहारे आणणारी आहे. पण तसं असताना सुद्धा आपल्यामुळं दुसऱ्याचं भलं होतंय या पद्धतीची भावना मनात ठेवून या लोकांनी पुनर्वसन स्वीकारलं खरं. पण आज धरण बांधण्याला कमीत कमी 25 वर्ष जरी होत आली असली तरी मूळ मुद्दे पुनर्वसनाचे प्रश्न जसेच्या तसे आज त्या ठिकाणी शिल्लक असलेले आपल्याला दिसत आहेत. लाजिरवाणी गोष्ट काय आहे तर मुख्यमंत्री हे या जिल्ह्यातले आहेत. मुख्यमंत्री स्वतः पुनर्वसनाचे चटके बसलेले मुख्यमंत्री आहेत. या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत त्या मतदारसंघात सुद्धा सर्वात मोठं महाराष्ट्रातलं पुनर्वसन कोयनेच्या रूपानं झालेलं आहे. या लोकांना या प्रश्नाची दाहकता माहीत असून सुद्धा आज आपण बघताय
की या रस्त्यावरती आपल्या न्याय हक्कासाठी 25 वर्षानंतर सुद्धा ग्रामस्थांना बसावं लागतंय, याच्यापेक्षा दुर्दैवी बाब ही कोणती नाही. मुख्यमंत्री महोदय, आपण आमच्या जिल्ह्यातले आहात, आपण पुनर्वसित आहात, आपण या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. आज या ठिकाणी हे ग्रामस्थ बसलेत, ते फक्त लाक्षणीय आंदोलनासाठी बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या बोर्डावरती लिहिलेल्याच आहेत, पण या मागण्या येत्या महिन्याभरात जर पूर्ण झाल्या नाहीत तर हे सर्व ग्रामस्थ त्या उरमडी जलाशयात जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही पुनर्वसनीत आहे. आमचं गाव बांशेवाडी गाव हे पुनर्वसित होऊन राटणी खटावमध्ये जाऊन बसलेलं आहे. आम्ही 13 वर्ष तिथे जाऊन स्थलांतर झालेलो आहे. स्थलांतर झाल्यानंतर आम्हाला अजून आमच्या काही 19 लोकांना अजून गावचे भूखंड भेटलेले नाहीत. आमच्या नागरिक सुविधा आमच्या तशाच आहेत. गटर झालेलं नाही, स्ट्रीट लाईट नाही, रोड नाही. त्याच्यानंतर आमच्या गावासंगती जे दुसरं गाव बसवलं होतं त्या गावामधून 5 घरं तिकडे बनवलेले आहेत. उर्वरित त्यांचे प्लॉट आमच्या घराच्या बाजूला लगतच सगळे आहेत आणि त्यांची खरेदी विक्री परस्पर गावातल्या लोकांना ते करत आहेत. ते विदाऊट पुनर्वसनेवाले आहेत आणि त्या पद्धतीत आमच्या लोकांना हा गावाला आमच्या नाहक त्रास त्याचा सहन करावा लागत आहे. आणि या सरकारकडं जवळजवळ प्रशासनाकडं आम्ही गेली 15 पत्रव्यवहार करत आहे, तरी आमच्या कुठल्याही पत्राची दखल घेत नाहीत, ना आमचं कुठलं अजून काम केलेलं त्यांनी. अशी आमची दुरवस्था तिकडे नेऊन आमची केलेली आहे. बांसेवाडीची सदस्य अनुसया जगन्नाथ बांसे. तिथं गेल्यानंतर आम्हाला कसलीच सोय नाही. ग्रामसेवकाला कधी माहिती पडत नाही, तलाट्याला कधी माहिती पडत नाही. आणि ज्या गावाला मी जोडले गेलो ते गाव जमीन इकून, घरांची जागा इकून माघारी पळायला लागली. तर याची तुम्ही नोंद घेतली पाहिजे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज भाजपा आमदार गोपीचंद पडळकर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय हा संपूर्णपणे वेगळा विषय आहे. धनगर समाजाची मागणी ही नव्यानं एसटी मध्ये समावेश करा अशी मुळीच नाही. आमची मागणी अशी आहे की आम्ही एसटीच्या सूचीमध्ये आहोत, परंतु गेली 70 वर्ष आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून राज्य सरकारकडे मागं 2018ला आम्ही आंदोलन केलं होतं. तेव्हा सरकारनं हे मान्य केलं की धनगर राज्यात अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत. आणि म्हणून आम्ही सरकारकडे मागणी ही केली, जर सरकारनं ॲफिडेव्हिटवरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिलं की धनगर राज्यात नाही, आहेत ते धनगर आहेत, म्हणून 21 सप्टेंबरला जी बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती झाली होती माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत, त्यामध्ये आम्ही हीच मागणी लावून धरली की राज्य सरकारला अधिकार आहे, राज्य सरकारच्या अधिकारामध्ये राज्य सरकारनं GR काढावा आणि या राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगावं की धनगर या राज्यात अस्तित्वात नाही, धनगर समाजाच्या लोकांना एसटीचं सर्टिफिकेट द्यायला चालू करा. राज्य सरकारनं 50 दिवसाची मुदत मागितली की आम्ही अभ्यासगट निर्माण करू. तो अभ्यासगट छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि बिहारला जाईल आणि त्या राज्यानं कोणती प्रक्रिया राबवली हे GR काढताना याची माहिती घेऊन येईल आणि तशा पद्धतीची आम्ही कारवाई करू. परंतु 50 दिवसाची मुदत संपल्यानंतर राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका घेतलेली दिसलं नाही आणि म्हणून आम्ही राज्यभर आज सर्व जिल्हाधिकारी आणि राज्यातले सर्व तहसीलदार या ठिकाणी शांततेच्या मार्गामध्ये निवेदन देण्याचं आज आम्ही आंदोलन करतोय. सरकारकडे आमची मागणी हीच आहे की त्यांनी तात्काळ धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी. 50 दिवसांचा अवधी दिला होता जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलं जातं. तुमची भूमिका कशा पद्धतीने असेल, कारण की अधिवेशन देखील राज्य सरकारनं आजचं जे आमचं आंदोलन आहे यातून सिरियसली घेऊन धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची योग्य ती कारवाई करावी, अन्यथा राज्यभर उग्र स्वरूपाची आंदोलनं धनगर समाजाच्या वतीनं करण्यात येतील. अधिवेशन 7 डिसेंबरला सुरू होते नागपूरला, तर 11 डिसेंबरला महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या वतीनं नागपूर विधान भवनावरती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि ते आंदोलन सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि म्हणून राज्य सरकारनं
यामध्ये कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर सरकारनं तात्काळ या आरक्षणाची अंमलबजावणी करावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात आज मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा संपन्न झाली आहे. ठाणे शहरातील जमलेल्या मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय. आरक्षणाचा लढा 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा सुरू झाला. आणि ही लढाई आता कानाकोपऱ्यातला राज्यातला मराठा समाज एकत्र आल्यामुळं आत्तापर्यंत 70% लढा होता, रात्रीपासून 85% गेला, जिंकला 75. कारण आजची माहिती अशी आली, 32 लाख लोंदी मराठ्यांच्या राज्यभर आरक्षण असलेल्या सापडल्या. म्हणजे आत्ताच त्यानुसार जवळपास 2.5 ते 2.25 कोटी लोकांना त्याचा लाभ होऊ शकतो. आता मात्र भावांना आपण हा लढा 100% आता जिंकत आणलाय. हे मराठ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. याच्यात कोणी मागं राहील असं वाटत नाही. सगळ्याच मराठा समाजाचं यामध्ये आता कल्याण होत आहे. मला अगोदर एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. जिजाऊ वंदना सुरू असल्यावर सगळे थोडे शांत बसत जा. त्यांच्या इतकं मोठं आपल्याला विश्वात कोणी नाही. शांत म्हणलं की एका जागेवर शांत उभं राहायला पाहिजे. कुठंतरी आपल्याला काही गोष्टीची जाण ठेवावं लागेल. अर्धे लोक उभा राहिले ना अर्धे बसूनच होते. उठा म्हणल्यावर तुम्हाला उठायला काय झालं तर त्याच्याशिवाय आपल्या कंपाळाला गंधच राहिला नसता. ते नसते तर आपला पाठीमागच कार्यक्रम झाला असता. त्या आईपेक्षा त्या माऊलीपेक्षा आपल्याला या विश्वात कोणीच मोठं नाही. त्यांची वंदना सुरू असल्यावर गोंधळ गडबड तर अजिबात नसली पाहिजे. काही तर नुसते मोबाईलमध्येच बघत होते. मग लय बारीक देणं असतं त्यांच्यावर. म्हणल्यावर तुमच्यावर होणार नाही कमी. वरचा अर्धा कोपरा बसूनच होता. मराठा आरक्षणाची लढाई मराठ्यांनी आता 85% जिंकत आणली. आता फक्त 24 डिसेंबरच्या कायदा पारित होण्याची वाट बघायची. मराठ्यांचा विजयाचा क्षण आपल्याला सगळ्याला आता बघायचं. ज्या आरक्षणामुळं मराठ्यांचे पोरं बर्बाद झाले ते आरक्षणाचा विजय बघायचा आहे. म्हणून मराठ्यांनी आणखीन पुढच्या काळात ताकदीनं एकजूट ठेवा. 24 डिसेंबरपर्यंत आपली सगळ्यांची कसोटी. ज्यावेळेस आपलं उपोषण सोडलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या वतीनं शिष्टमंडळ आलं होतं. मला असे दम कोंडलेलेच बोलताच येत नसं पटांगणाला लागत मला. कारण मला पटांगणात लढायची सवय आहे. असे 4 भिताड्याच्या आत काही मला मेळ लागाना. आणि इतक्या लयटी तोंडवर मारल्यात की मला पुढं कोणी हे दिसाना. असं पटांगण लागत त्याच्याशिवाय न्याय नाही मिळत. मराठे कधी मैदानात लढले. कारण मराठ्याला 2 अंग आहेत. एक मराठा क्षत्रिय मराठा आहे, त्याला लढायची पण माहिती. दुसरं अंग शेती कसून या देशाला धान्य पुरवणारा मराठा आहे. त्यामुळे आपल्याला 2 अंग आहेत. आणि मग आपण जिथं जमीन कसतो तिथं कष्ट करतो त्याच्यावरच त्याच मायभूमीवर लढायची सवय. ही पण मायभूमीचे पण ते भिताडच चौकून माणसं उभं राहायला दिसलं मला काही मिळत लागाना.
काय बोलावं ते मला वाटायला लागलं मी कैसरायला लागलोय का काय का हुकलोय. असं ताळमेळ हुकला नाही पाहिजे आणि ताळमेळ हुकून दिला नाही म्हणूनच आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आलंय. काही तर म्हणतात मला वाचितच येत नाही ते म्हातारं. ते म्हणतात आणखीन अभ्यास करायला लागत आरक्षणाचा. अभ्यास असो नाही तर नसो, मराठ्यांचं लेकरू म्हणून लढलो ना आरक्षण आणलं का नाही हे महत्वाचं आहे. मराठ्यांनी वाचितो कवर तूच एकटा वाचित बस, मधी वाचेला आता बाहेर आल्यावर बी वाचव. आम्हाला वाचायचं नाही, आमचं बरोबर चालू आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही कसं आंदोलन केलं तरी आम्हाला पाहिजे आरक्षण. मग ते वाचून असू नाही तर बिगर वाचून असू. आता तुला तो म्हणून अभ्यास करायला लागेल तर मला काय टाईम नाही बा अभ्यास करायला, मला येत नाही वाचिता. कुठं अभ्यास करीतो तो लिहित बस. आता एखादी स्टोरी पाहिला, एक पिक्चर केलेला, आता डबल एखादी स्टोरी लिहावा, चलून द्यावा, त्याच्यात भूमिका तुम्हीच करावं. काहीतरी नाव आहे त्या पिक्चरचं. मला बी आता हळूहळू मग आता माया मागा लागलं म्हणल्यावर मी सोडित असतो. मी बी सोडित नसतो. आता त्यांनी तिकडून सुरू केलं जातीय दंगले भडकायचे आणि कायदा सुव्यवस्था बिघडायची. कायद्याच्या पदावर तेच बसले, कायदा पायदळी तेच तोडवायला लागले. आपण काम सुरू केलं विरुद्ध दिशेनं. रात्रंदिवस जागायचं, रात्र बघायचे नाही, दिवस बघायचा नाही. मराठा समाजाला आरक्षण सांगायचं, मराठा समाजाचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्याचबरोबर मराठ्यांना शांततेत राहा म्हणून आपण आव्हान करायचं. रात्रंदिवस मराठ्यांचं हेच काम चालू आहे. काय वाईट करतो आपण. शासनाचं आणि प्रशासनाचं हे काम आहे. रात्रंदिवस जागून राज्यात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे, ते काम मराठे करतात. रात्रीच्याला बंदोबस्त लावला जातो शांतार्थता राहावी म्हणूनच. पोलीस बांधव आपल्या दौऱ्याचा द्या सोडू, कुठं यात्रा असो कुठं काही असो, पोलीस बांधव रात्रंदिवस कशासाठी जागतात? कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. आणि आम्ही काय जागतो? शांततेत राहा म्हणून, दिवस पुराणा म्हणून रातची जाऊन सांगायला लागलोत ना मराठ्यांना. ही चांगलीच बाजू, जमेची बाजू आहे ना शासनाची आणि प्रशासनाची. तुम्ही आमच्यावर कुणी ठोकू राहिले? रात्रीच कल्याणला केला म्हणते ती एक. म्हणजे याचा अर्थ असा आहे का मग तुम्ही त्या मायनीला पण केला, इस्लामपूरला केला, सांगलीला केला, धाराशिवला केला, याचा अर्थ असा समजायचा का मराठ्यांनी तुम्हीच त्याला पुढं घातलंय म्हणून? कायदा सुव्यवस्था तुम्हालाच बिघडा वाटती असं काय आहे का? ह्यो प्रश्न माझा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला. तुम्हीच ठरवून त्यांना मग पुढं घातलंय का काय? आम्ही इकडं मराठ्यांनी शांतता राहावी, ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद निर्माण नाही झाले पाहिजेत म्हणून रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करायला लागलो. आम्हाला दिवस पुराणा म्हणून आम्ही रात्री सुद्धा लोकांच्या दारात जायला लागलो. चांगलं काम नाही का हे? याचा अर्थ तुम्ही त्यांना पाठबळ द्यायलात, तुम्हाला जाती जाती तेढ निर्माण करून मग सरकारला दंगली भडकून आणायच्यात का काय, असा अर्थ आहे त्याचा? आम्ही काय चूक केलं? शांततेचं राज्याला आव्हान केलं, लोकांना शांततेत राहा म्हणून सांगतो. लोकांमध्ये ते रोष पसरायला लागलेत, दंगलीची भाषा करायला लागले. आणि आम्ही सांगतोय शांत राहायचं. आपण दोघं लहान मोठे भाऊ आहेत. आत्ताही आपण एकमेकाच्या मदतीला अडीअडचणीला रात्रंदिवस जातो. यांच्या राजकीय स्वार्थापोटी आपण या राज्यात वाद होऊ द्यायचे नाहीत, दंगली होऊ द्यायच्या नाहीत, हे रात्रंदिवस सांगतो. आणि तुम्ही ज्या लोकांनी कार्यक्रम घेतले त्यांच्यावरच गुन्हे करायला लागला. जरी तुम्ही गुन्हे केले आम्ही थांबणार आहेत का? याचं उत्तर आत्ताच नाहीये. कारण शांतता या राज्यात राहावी म्हणून जर आमच्यावर गुन्हे होणार असले तर तुम्ही आणखीन करा, काही अडचण नाही, आम्ही घ्यायला तयार आहेत ते गुन्हे अंगावर. आणि आम्ही त्या गुन्हे केल्यामुळं या राज्यातला मराठा समाज घाबरणार बी नाही आणि खचणार सुद्धा नाही. कारण आम्हाला आमच्या लेकराला न्याय घ्यायचा. आमच्या मराठ्यांच्या घराघरातल्या पोराला न्याय पाहिजे म्हणून हा संघर्ष आम्हाला करावा लागणार आहे.
आम्हाला केसेस केल्या, काही किती खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्हाला ते आता पचवावं लागणार आहे, तरच न्याय मिळत, नसता आम्हाला न्याय मिळणार नाही. परंतु आमचं म्हणणं आहे की आम्ही चुकीचं काय करत नाही. आम्ही तुमचीच बाजू ओढतोय. जे सरकारनं करायला पाहिजे ते आम्ही करायला लागलो. आणि हे करत असताना तुम्ही जर गुन्हे दाखल करत असताल तर मुख्यमंत्र्यांवरती आणि सरकारवरती आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरती जास्तीचा रोष समाजाचा वाढेल. कारण शांततेचं काम करत असताना तुम्ही जर लोक अडकवायला लागले तर मग समाजसुद्धा तुम्हाला नाही माफ करणार. कारण शांतीचा संदेश आम्ही देतोय. रात्रंदिवस झोपायला आम्ही तयार नाहीत. आमच्या नोंदीही सापडल्या. याचा दुसरा अर्थ मराठ्यांनी मग आता असा काढायचा का, मुख्यमंत्री साहेबांना दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाला आव्हान आहे, आम्ही दुसरा अर्थ असा काढायचा का की तुम्हाला आम्हाला आरक्षण द्यायचं नाही म्हणून तुम्हीच हे जाणून बुजून घडून आणायला लागलात. नोंदी तर आमच्या सापडल्या. आता तर कोणीही विरोध केला तरी ओबीसी प्रवर्गात मराठ्याला तुम्हाला आता घ्यावंच लागणार आहे. काहीही झालं तरी घ्यावाच लागणार आहे. मग हे वळवळ करणाऱ्याला सरकार का थांबवत नाही, हा सुद्धा सरकारला आमचा प्रश्न आहे. जाणून बुजून जर जातीय तेढ निर्माण करत असतील तर सरकार यांना का थांबवत नाही, त्यांच्यावरती नाही गुन्हे दाखल होत. आम्ही शांततेत सर झोपले काय, आरक्षण घ्यायचं आणखी तुम्ही तर डोळे लावले ना असं असं करायला लागले. आणि मी काय आलो इतक्या लांबून, मग तुमच्या झोपण्यामुळे का आमच्या पोरायचं लय वाटोळं झालं. जागेच व्हायना तुम्ही. काही काही तर मायासंघचे काही मायासंघ येते तर भिताडाला टिकून उभा राहतात. फक्त एवढ्यावरच झोपत येत, एवढं टेकन लावित असं. मी पाणी आण म्हणतो तरी ते त्यापल्याच नादात, कारण झोपलं देन. मी पक्के चूक धरल्याशिवाय बोलत नाही, त्यांची धरलेली मी. त्याच्यामुळे त्यांना काही सुचाना, त्यांचं इमानच उडाना 2 तारखेपासून. आमचे गुन्हे मागं घ्यायचं ठरलंय 2 दिवसात, 2च दिवसात. आमच्या माता माऊलीला मारलेलं आहे, त्यांच्या पोरांच्या पोटात छातीत गोळ्या आहेत आणखीन सुद्धा. ते गुन्हे मागं घ्यायचं ठरलेलं आहे 2 दिवसात. त्यांचं इमानच उडाना आहे आणखी कागदपत्र घेऊन यायला. 17 दिवस झाले. पहिले 1 महिन्यात सांगितलं होतं, 3 महिना गेला. आता ही दुसरा आला. आता 2 तारखेला उपोषण सुटलं. म्हणलं तुमचे गुन्हे 15 दिवसात मागं घेऊ आणि महाराष्ट्रातले 24 तारखेपर्यंत घेऊ. आता मला वाटतं 24 2-3 दिवसावरच आली असेल. आणखी हिशोबाला कच्चा आहे मी थोडा, पण 2-3 दिवसावरच आली असेल. आणि मग आता कवा देता गुन्हे मागं घ्यायचे नाही, तुमच्या शब्दाला मान बी द्यायचा. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मान सन्मान या मराठ्याने 2दा केला. पाठीमागच्या वेळेसही आम्ही उपोषण मागं घेतलं, यावेळेसही घेतलं. पण यावेळेस थोडा आमचा फायदा झाला समाजाचा. आम्हाला प्रमाणपत्र मिळायला लागले. किमान 29 लाख मिळाले, 32 लाख मिळाले. आणि त्यांचे सगळे असणारे संबंधित नातेवाईकाला असं मिळून 1-1.5-2 कोटीपर्यंत जाऊ शकतो आकडा. तो एक फायदा झाला. पण दुसरं आम्हाला तसंच लटकून ठेवलं ना, केशी आमच्या अंगावर ठेवून. हे मागं कधी घेणार, 15 दिवसाचा विषय होता, ते झालं नाही. टाईम बॉन्ड 2 दिवसात आणायचा ठरला होता. आमचं लिखित स्वरूपाचं सगळं ठरलेलं आहे. ते बी इमान उडाना, दोन्ही इमानं उभाच आहेत. इमानाशिवाय ते येत नाहीत. एसटी त्यांना लागत नाही, एसट्या बंद. आम्ही कवर वाट बघायची आता. एसट्या आता सुरू झाल्यात वाटतं. तवा बंद होत्या त्या. तवा नाही का ठरलं होतं गावात येऊ नको आमच्या, तवा बंद झाल्या. तवा तर काही आसामलाच राहायला गेले. ते म्हणले इथं नकोच आता. आमच्या लेकराच्या न्यायासाठी आम्ही लढतो. तुम्ही ठरल्याप्रमाणे सुद्धा करायला तयार नाहीत. एकच माणूस विरोध करतो, त्यांच्यासाठी तुम्ही 6 कोटी मराठा समाज वेठीस नाही धरू शकत. त्यांच्यातले जे जे आले होते त्यांना दोष देऊन उपयोग नाही. ते एकटाच आमच्या तिकडे गेलता म्हातारा माणूस.
आपण नाव घेऊ घेत नाही बरं का. हां ते लायकी नाही काहीच नाही त्यांची. आधी होती, आता नाही. आता नाही, कारण आधी घेतलं, आधी व्यक्ती म्हणून विरोध होता, विचार म्हणून विरोध होता. वैचारिक विरोध असला पाहिजे, वैचारिक मतभेद असले पाहिजेत, ते होते. परंतु ज्या दिवशी ते कायद्याच्या आणि घटनेच्या पदावर बसलेले असतानाही कायदा पायदळी तुडवला आणि जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले, तेव्हापासून त्या व्यक्तीला सुद्धा आता मराठ्यांचा विरोध आहे, व्यक्तीला सुद्धा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. अंबाबाईकडे काय म्हणायचं, अंबाबाईला माहित आहे या राज्यावरची सगळी अरिष्ट संकट दूर होऊ दे, राज्य सुजलाम सुफलाम होऊ द्या, शेतकरी, कष्टकरी, बळीराजा यांच्यावरचं सर्व संकट दूर होऊ दे आणि राज्यामध्ये सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी, ऐश्वर्य, समाधान, आरोग्य लाभू दे अशीच प्रार्थना केलेली आहे. जालन्यामध्ये काय झालं, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन घेतलं नाही, त्यामुळे तोडफोड झालेली आहे. धनगर समाजाचे बांधवांनी निवेदन द्यायला गेले होते, त्या बाबतीत मी माहिती घेतो. जरांगे पाटील ठाण्यामध्ये सभा घेत आहेत, या सभेकडे तुम्ही कशा सभा ते सगळीकडे घेतात, त्यामध्ये काय अडचण नाही. सभा आपल्या मराठा बांधवांना भेटतायत, एकीकडे संवाद साधतात. तुमच्यावर ते विश्वास व्यक्त करतायत, तुम्हीच आरक्षण देऊ शकताय म्हणते आणि त्यामध्ये नाही, ठाण्यामध्ये सभा म्हणजे काय ती माझ्या विरोधातली सभा नाहीये. ते मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना भेटतायत, सगळीकडे संवाद साधतायत आणि शासनाची भूमिका अतिशय ठाम आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे, सरकार कटिबद्ध आहे. इतर कुठल्याही समाजाचं, ओबीसीचं, अन्य कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता, कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण सरकारची जबाबदारी आहे आणि त्याच्यावर काम युद्धपातळीवर सुरू आहे. ज्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये देखील काही कुणबी नोंदी ज्या आहेत जुन्या त्याही सापडत आहेत. जस्टिस शिंदे कमिटी काम करते त्याच्यावर आणि जे आरक्षण कायमस्वरूपी टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार मराठा समाजाला आरक्षण सरकार देणार आणि त्यावर युद्ध पातळीवर काम सुरू आहे. साहेब, कोल्हापुरात ऊस आंदोलन आणि मराठवाड्यात पाणी आंदोलन चिघळलंय. कोल्हापुरात ऊस आंदोलन आणि मराठवाड्यात पाणी आंदोलन चिघळलंय. नाही, ऊसाच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतली. शेवटी सरकार हे शेतकऱ्यांचं आहे, बळीराजाचं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल. कारण आतापर्यंत शेतकऱ्यांना सरकारने नियमाच्या बाहेर जाऊन मदत केलेली आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे की NDRF, SDRFच्या सगळे नियम बाजूला ठेवून दुप्पट आपण मदत केली. 2 हेक्टरची 3 हेक्टर आपण मदत केली. त्याचबरोबर मागच्या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने जे नियमित 50,000 अनियमित कर्ज भरणाऱ्या लोकांना इन्सेंटिव्ह 50,000 घोषणा केली होती, परंतु आपण दिला तो. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण कायम नुकसानी दूर धरलंय. पीक विमा योजना 1 रुपयामध्ये आपण दिली, म्हणून शेतकऱ्याच्या बाजूचं सरकार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारचं जे मोदी साहेबांचे 6,000 रुपये वर्षाचे आहेत शेतकऱ्यांना जे देतात, त्याच्यामध्ये आणखी आपल्या सरकारने 6,000ची भर टाकली, म्हणजे शेतकऱ्यांना 12,000 रुपये वर्षाला मिळणार. त्यामुळे शेतकऱ्याचं हे सरकार असल्यामुळे या ऊसाच्या बाबतीत देखील जे केंद्र सरकारचं धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे आणि त्याचबरोबर जे काही कारखान्यांचं प्रॉफिट शेअरिंग जो फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे जे ध्येय आहे ते शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. आणि सातत्याने खासदार देखील यासाठी पाठपुरावा करतायत, धैर्यशील आहेत, आमचे मंडलिक आहे, सगळे आमदार आहेत, सर्व लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत सगळे लोक. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सरकार सोडणार नाही. आणि त्या बाबतीमध्ये एक समिती देखील जिल्हाधिकाऱ्याच्या पातळीवर नेमलेली आहे, त्याच्या देखील बैठका मला वाटतं झालेल्या आहेत. आणि शेवटी शेतकऱ्यांचं हित हे सरकारचं धोरण आहे, हे सरकारची भूमिका आहे. राजू शेट्टी यांनी खरीप हंगाम बंद राहतो कोल्हापूर जिल्ह्यातला, जवळपास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातले कारखाने बंद राहतात. मोठ्या प्रमाणात इतर जे घटक आहेत अवलंबून असणारे ते घरी बसलेले थांबलेले आहेत.
कशा प्रकारे सरकार तोडगा काढणार आहे? नाही, बिलकुल सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेत. राजनीतिक महामार्ग रोखणार आहेत. कितीही गुन्हे दाखल झाले तरी लढतच राहणार असं मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटलं आहे. असं करत असलं तर नेमकं तुम्हाला अधिकाऱ्यांनी त्या गादीवर बसवलंय, न्यायाच्या गादीवर, का जनतेने बसवलंय? तुम्ही जनतेच्या विरोधात इतका रोष सरकार म्हणून असला नाही पाहिजे. ज्यांच्याकडं या राज्याचं पालकत्व आहे त्यांना जनता महत्त्वाची अगोदर, आणि जनतेवरती जर अमानुष पद्धतीनं हल्ला झालेला असला तर जनतेला न्याय मिळायला पाहिजे. तर इथं उलट व्हायला लागलं. तुम्ही अधिकारी सांभाळायला लागले आणि जनतेला तुम्ही कुणासारखा हल्ला केला आहे आमच्याचवरती. आमच्या डोक्यात टाकेत, आमच्या छातीमध्ये गोळ्या आहेत, तरी आमच्यावरतीच तुम्ही 307 सारख्या कलमा दाखल केल्या. यामुळं सरकारची भूमिका नेमकी काय ही त्यांनी स्पष्ट केली पाहिजे आता, की तुमचीच नेमकी भूमिका काय. आता काल धाराशिवला, सांगली साताऱ्यात, मायनीमध्ये, इस्लामपूरला, आत्ता कल्याणमध्ये तुम्ही गुन्हे दाखल केले. आता तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही ना घाबरणार आहेत ना खचणार आहेत, कारण आम्हाला आमच्या लेकराला न्याय घ्यायचा. आम्हाला आता संघर्ष करावा लागणार आहे. आम्हाला आमच्या अंगावरती खोट्या केसेस यांनी केलेल्या घ्यावाच लागणार आहेत. परंतु आम्ही त्या केसेसला कशाही पद्धतीचं न घाबरता आम्ही समाजाच्या न्यायासाठी तुम्ही कितीही केसेस केल्या तरी आम्ही लढणार आहेत, कारण आम्ही ओबीसी आरक्षणात आम्ही ते आरक्षण मिळवणार आहेत. आमचा शेवटचं आमचं असं मत आहे की जे घटनेच्या पदावर, संविधानाच्या पदावर बसलेत हेच कायदा व सुव्यवस्था बिघडू पाहतात. ते जातीय दंगली घडवण्याचा त्यांचा उद्देश. ज्यांनी कायदा पायदळीत उडवला त्यांचीच इच्छा तर नेमकं सरकार पूर्ण करत नाही ना, असा आता आम्हाला संशय यायला लागला. कारण आम्ही शांततेत सभा घेतोय, सगळीकडं कार्यक्रम घेतोय, जनतेचा आशीर्वाद घेतोय आणि जनतेला आव्हान करतोय. त्यांची इच्छा जरी असली जातीय तेढ निर्माण करण्याची, तरी मराठ्यांनी तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही, सगळ्यांनी शांत राहायचं. हे दिवस रात्र आम्ही सांगतोय. या काय असतं, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी म्हणून शासन प्रशासनाची जबाबदारी असते. प्रशासन कुठं यात्रा असली किंवा कुठं काही कार्यक्रम असले तर त्या ठिकाणी ताकदीनं ते जातात. याचं कारण असं असतं की कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, तिथं काही नाही झालं पाहिजे, यासाठी रात्रंदिवस ते जागतात. आम्ही कशासाठी जागतोय मग? आम्ही या राज्याचे नागरिक म्हणून आम्ही सुद्धा तीच काळजी घ्यायला लागलो की राज्यात काही झालं नाही पाहिजे. आपण दिवस रात्र एक करू, आपण समाजाला भेटून त्यांना सांगू तुम्ही शांत राहा, कुणी करू नका, म्हणून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करायला लागले. शांततेचं आव्हान केल्यामुळं मग याचा अर्थ असा होतो की जे कायदा सुव्यवस्था बिघडू पाहतात काही नेते, त्यांना तर तुम्ही पाठबळ देत नाहीत ना, मग सरकारला तर जातीय दंगली घडवून आणायच्या नाहीत ना. कारण शांततेचं आव्हान करणाराला आम्ही सरकारची बाजू आम्ही वाढायला लागलो, तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करणार. हे कसं सरकार आणि कसं न्याय चालवत आहे, कोणता न्याय देत आहे तुम्ही? एकच आव्हान, तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही दोनदा तुमच्या शब्दाला सन्मान मराठ्यांनी दिलेला आहे. तुम्ही 24 डिसेंबरच्या आत काही झालं तरी मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल आणि ते गुन्हे मागं घ्यायचे ठरले ते तातडीनं घ्या. आणि टाईम बॉन्ड जो ठरला आहे तो तुम्ही आम्ही अंतरवालीत जाण्याच्या आत तुम्ही तो द्या, कारण 23 तारखेपर्यंत आम्ही अंतरवालीत जाणार आहे. त्यानंतर आम्हाला आमची पुढची भूमिका मग जाहीर करावी लागेल. नाही, आता देतील आरक्षण. हे 24 डिसेंबरचा विषय, 24 डिसेंबरपर्यंत. 23ला आम्ही आत्ता चाललो टाईम बॉन्डच्या बाबत. 24 डिसेंबरपर्यंत नाही दिली तर ते आम्ही तुम्हाला सांगू नये, आता सांगून नाही चालणार. नाही, ती मी माहिती नाही घेतली, मला अधिकृत माहिती नाही, मी घेतो आणि तुम्हाला सांगतो. ते सरकारमध्ये आहे, मात्र त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतरही मुख्यमंत्री म्हणा किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणा यांच्याकडून त्यांना अजूनही काही समज देण्यात आली नाही किंवा काही त्यांच्या बाबतही काही भूमिका घेण्यात आली नाही. त्याबाबत आपण काय सांगतो? नाही, आता एकतर चुकीचं वक्तव्य त्यांनीच नाही करायला पाहिजे, कारण ते कायद्याच्या आणि संविधानाच्या पदावर बसलेले. त्यांनी त्या कायद्याची गरिमा त्यांनीच राखली पाहिजे, कारण काय सुविधा उभं राहावी म्हणून त्यांनी शांततेत सगळं घेतलं पाहिजे. कारण साहेबांनी महत्त्वाचा विषय की या राज्यात शांतता राहिली पाहिजे, हे काम त्यांचं आहे. सरकारने त्यांना समज द्यावी की नाही द्यावी हा सरकारचा विषय.
उभा आहे तिकडे आपल्या स्वतःचे बॅनर लागलेले आहेत पण त्याचबरोबरीने काही वकिली जमाईचे लोकांनी बॅनर लावले की आमच्या हक्काच्या घेतात आम्ही कोणाला सोडणार नाही याच्यावर जाणून या पद्धतीने कुठेतरी गोष्टी भरपूर जाती नाही नाही, हे बघा, त्यांचं आम्ही घेतच नाहीत पहिला मुद्दा. त्यांच्या याला आम्ही हात लावतच नाही. त्यांना मंडल कमिशननं जे आरक्षण दिलं ते त्यांचं आहे. आणि याही पलीकडं बोलायचं ठरलं तर आमच्या नोंदी सापडल्यात याचा अर्थ असा होतो की तो समाज, मग तो मराठाच नाही कोणचाही असू द्या, ओबीसी आरक्षणात येण्यासाठी जे निकष लागतात, जे पुरावे लागतात ते मराठा समाजाकडे आहेत म्हणल्याच्या नंतर तुम्ही विरोध कसा करू शकता? तुम्हाला आरक्षण ओबीसी प्रवर्गात द्यावाच लागेल, कारण ओबीसी प्रवर्गात मराठा आहे हे सिद्ध झाले. त्या नोंदीच ओबीसी प्रवर्गातल्या सापडल्या. नाही नाही, ते अजून काय करू? नागपूरला काय ते त्यांचं चाललं. नाही 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 नाही, तिकडं काय जायचं? इथं आमचं इथं चालू, इथं सुरू ठेवणार महाराष्ट्रात. आम्ही तिकडे जायची गरज नाही आणि जाणार बी नाही. आणि आम्ही जाहीर करून जातो, कुठं जायचं असलं तर कधी दगाफटका करत नाहीत, खोटंही बोलत नाहीत. जे आहे ते मीडियाच्या बांधवाच्या समोर आम्ही जाहीर सांगतो, आम्ही असं करणार. लोकसंख्येच्या प्रमाणात ते आम्ही मिळवलं. नाही, मी आरोप करायचा म्हणून नाही करणार. मला नाही वाटत त्यांचा बोलीचा धनी कोणी असेल, कारण त्यांचे पहिल्यापासून तसेच विचार आहेत विदूषक पद्धतीचे, त्यामुळे त्यांचा कोणी असेल माहीत नाही. परंतु एक शंकाही येते, हे पण खरं आहे की इतके वक्तव्य केलेले असताना जाती तेढ निर्माण व्हायचे विषय आलाय, तरी ही जर त्यांना थांबवत नसाल, कारण ते तुमच्या सरकारमध्ये, तर मग कोणतरी त्यांचाच पाठीशी, अशी शंका येते 100% खरं. ते आमचं आहे, तेच मत आहे. लवकर शोधून आणा. तुमची जास्त ओळखी आहेत, माझ्या जरा कमी आहेत. तुम्हाला शोधू शकतो तो माणूस कोण आहे ती. आम्हाला फक्त त्याचं नाव सांगा, आमच्या मागं कोण आहे, आम्हीच त्याला नीट करतो. कारण आमच्या मागं एकच आहे, मराठा समाज. हे आम्हाला माहिती. कारण काय असतं, दुसऱ्यांनी जर माणसाला शिकवलं तर त्याला बोलता येत नाही, आणि त्याला जेवढं सांगितलं तेवढंच बोलतो. आम्ही आमच्या समाजाच्या मनातल्या वेदना मांडतो, त्यामुळं आम्हाला कोणालाच रोखता येत नाही. याच्या अगोदर आमच्यावर असे आरोप झाले होते एकदा की विरोध्यांनी आम्हाला बसवलं. त्यांना त्याच्यात काही सापड नाही, कारण त्यांचे मित्र आहेत ते एकमेकाचे. तेराचे फोन लावते एकमेकाला, तो पाठबळ आहे का, तो आहे का, ते नाही म्हणले असतील बहुतेक. मग दुसरा आरोप केला, म्हणले आम्हाला सत्ताधाऱ्यांनीच बसवलं. मला एक सांगा, असं राज्यात देशात कधी होऊ शकतं का? स्वतःच्या सत्तेच्याच विरोधात लोकांना बसून स्वतः डॅमेज होणं, असं होऊ शकतं का? होऊच शकत नाही. पण त्यांना काय आरोप करावा त्यांनाच कळलं नाही, कारण याच्या पाठीमागं एकच शक्ती, ती म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या करोडो मराठ्यांची. 24 डिसेंबरला आपण मुंबईत येऊन आपण याबद्दल असता 25 डिसेंबरला आपण मुंबईत येऊन राहणार. डिसेंबरला काही सांताक्लॉज म्हणून जरांगे पाटील येणार आहेत का? सांताक्लॉज म्हणजे 25 डिसेंबरला ते गावावरती मांडला गेला, त्या पद्धतीने म्हणजे या गोष्टीचं राजकारण आहे. सांताक्लॉज म्हणून मुंबईत नाही, आमचं आणखीन ठरलं नाही मुंबईत यायचं काय. पण त्यांनी त्यांचा समाज आदर करतो, त्यांनी किमान इथून पुढं तरी अशी भाषा नाही वापरायला पाहिजे. काय शांताराम का काय कोण म्हणते ते काय असेल ते, त्यांनी ती भाषा वापरायला नाही पाहिजे, कारण समाज त्यांनाही मानतो. त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे. मुंबईत यायचं का नाही आमचं ठरलं नाही आणखी, पण आम्ही मराठा समाजाची बैठक घेऊन ते ठरवणार आहे. पण कदाचित आम्ही काय येऊ नये बरं मुंबईत, काय येऊ नये मुंबई. नाही वाटलं काय नाही, संख्या भरपूर होती, पण ते तशा याच्यात मला बोलता येत नाही जास्त. तशा परवानगी मिळाली नाही का? ग्राउंडला परवानगी मिळाली. मला आधी सांगायचं ना, मग मी लगेच भाटण्यास सांगितलं असतं ना. साहेब, उपोषणला बसल्यानंतर सर्व मंत्रिमंडळ येऊन गेलं आणि सर्वांनी शांती दाखवली आपल्याला उपोषण हे करा म्हणून. पण आता येऊन तुमचे टीकास्त्र सोडतात, त्याबद्दल आपण काय सांगा?
आता कुठं करतात पहिल्या सुरुवातीला म्हणले असते ना, आता काय 24 जवळ आले त्यांना होकाचं तिकीट म्हणून त्यांनी आता त्यांच्या पक्षाला खुश केलं. टार्गेट करताय. मी कुठे काही एखादं दाखवा उदाहरण अगोदर केलेलं. अगोदर म्हणतो आम्ही, नंतर नाही ना सोडणार. तुम्ही अगोदर, आम्ही कधी म्हणलो का ओबीसी बांधवाला आरक्षण देऊ नका, म्हणजे 7 पिढ्याचा काढा मागचं. आम्ही म्हणलो का देऊ नका, देऊ दिलं. आज आम्हाला मिळतंय. मग मी आधी जी सुरू जातो, मी भाषणातच सांगितलं होतं तुम्हाला, तुम्ही एक विचारा, प्रश्नाचं उत्तर मिळेल ना. तुम्ही अर्धवट एक शब्द विचारणार, दुसरा परत नाही. मी टार्गेट केलं नाही त्यांना कधीच. त्यांनी अगोदर मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला म्हणून आम्ही त्यांना विरोध केला, आणि त्यांच्या विचाराला विरोधी व्यक्ती म्हणून नाही. मग त्यांनी का मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करावा? पूरे महाराष्ट्र में हम मराठा समाज का आशीर्वाद लेने के लिए और जन जागृति करने के लिए हम कार्यक्रम सभी तरफ शुरू है, लेकिन मराठा समाज इतने शक्ति से एकजुट हो गया है कि अब वो आरक्षण लेके ही रुकेगा. हमारा शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात सुनावणी संपन्न झाली. नेमकं आजच्या सुनावणीत काय झालं याबाबतीत टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती विधानसभा अध्यक्षांसमोर पार पडली. आज वेळ जो आहे तो अधिकचा वेळ मागवण्यात आला होता. त्यानंतर दुपारी 2:30 वाजता ही सुनावणी पुन्हा एकदा सुरू झाली आणि 4:45 वाजेपर्यंत ही सुनावणी जी आहे ती सुरू होती. एकंदरीत जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने मॅरेथॉन अशी ही सुनावणी आपल्याला आज पाहायला मिळाली. आणि आजची सुनावणी संपल्यानंतर आता उद्या सकाळी 11:30 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. आजपासून सलग आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी जी आहे ती होणार आहे. मॅरेथॉन सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या दालनामध्ये संपन्न होणार आहे. आजच्या सुनावणीचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर आज विटनेस बॉक्स हे विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये लावण्यात आले होते. आमदारांना त्या विटनेस बॉक्समध्ये उभं राहून आपली साक्ष जी आहे ती द्यायची होती. आणि या सगळ्या विषयावरचा आजचा आपला चर्चेतला मुद्दा असणार आहे. आपल्या चर्चेतल्या मुद्द्याचं नाव आहे की ठाकरे विरुद्ध शिंदे, आमदार अपात्रतेच्या प्रकरणात आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं. आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, पहिल्यांदा सांगशील की आजच्या सुनावणीत ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या बाजूने नेमकं कोण उपस्थित होतं, हायलाइटेड मुद्दे काय आहेत? संकेत, आज आपण बघितलं की विधानसभेच्या अध्यक्षांच्या जे कक्षामध्ये आहे ही आमदार अपात्रते शिवसेनेच्या आमदार अपात्रते संदर्भामध्ये जी आहे ती सुनावणी पार पडली. त्यावेळी ठाकरे गटाच्या वतीने जे आहेत त्यांचे जे वकील देवदत्त कामत हे ठाकरे गटाकडून उपस्थित होते. त्याचबरोबर अनिल परब असतील आणि आपले सुभाष देसाई हे त्या सुनावणीसाठी उपस्थित होते. तर शिवसेनेचे प्रतोद जे उद्धव ठाकरे गटाचे जे प्रतोद आहेत सुनील प्रभू हे सुद्धा उपस्थित होते. तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाच्या वतीने त्यांचे जे वकील आहेत महेश जेठमलानी हे त्या सुनावणीच्या वेळी उपस्थित होते. संकेत, राजरत्न, आज पहिल्यांदा म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या सुनावणी पार पडल्या त्याच्यामध्ये आज पहिल्यांदा एक विटनेस बॉक्स तयार करण्यात आला होता. त्या विटनेस बॉक्समध्ये उभं राहून आमदारांना साक्ष द्यायची होती. काय सांगशील की सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरची पहिली सुनावणी, त्यात आज विटनेस बॉक्स उभा होता? जसं संकेत तू सांगितलं की हे 2 टप्प्यामध्ये जी आहे ती सुनावणी पार पडली. पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे त्यावेळी ठाकरे गटाच्या वतीने सुनील प्रभू ही त्यांची बाजू मांडत असताना शिंदे गटाच्या आमदारांनी काही त्यांना प्रश्न विचारले आणि कुठेतरी त्यांच्यावरती आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडून जे आहे ते विटनेस बॉक्स जो आहे तिथे लावण्यात आला आणि त्यानंतरची जी सुनील प्रभू यांची जी साक्ष होती ही विटनेस बॉक्समध्ये घेण्यात आली. त्यानंतर ज्यावेळी ही जी सुनील प्रभू जी काही प्रश्नांची उत्तरं देत होते त्यावरती जे ट्रान्सलेशन करत त्यावेळेस त्यांना वकिलांकडून जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांच्याकडून विचारण्यात आलं की तुम्ही हे जो ड्राफ्ट दिलेला आहे तो मराठीमध्ये दिला आहे की इंग्लिशमध्ये. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी हा जो ड्राफ्ट आहे हा सगळा माझ्या वकिलांना मी मराठीमध्ये सांगितले आणि त्यांनी हा ड्राफ्ट नंतर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून तो इथं सबमिट केलेला असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलं होतं. संकेत,
राजरत्न आत्तापर्यंत जर आपण पाहिलं म्हणजे 20 जूनला एकनाथ शिंदेंनी बंड केलं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 10 जागांसाठी. एकीकडे मतदान प्रक्रिया पार पडत होती, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे 16 आमदारांना घेऊन सुरतला गेले, सुरतनंतर गुवाहाटीला गेले, गुवाहाटीनंतर गोवा, गोव्यातनं महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती थेट शिंदेंनी घेतल्याचं पाहायला मिळालं. 20 तारखेला सुरू झालेलं हे जे शिंदेंचं बंड होतं ते 30 जून 2022ला अखेर जे आहे ते थंड झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यानच्या काळामध्ये जो गुवाहाटीचा दौरा एकनाथ शिंदे गटाने केला होता तो सुद्धा आज सुनील प्रभूंकडून चर्चेला मुद्दा आला होता. सुनील प्रभू आणि महेश जेठबालानी यांच्यामध्ये जी उलट तपासणी झाली त्याच्यामध्ये नेमकं काय झालंय की ज्यावेळी आपण बघितलं की ज्यावेळी राज्यामध्ये राज्यसभेची निवडणूक पार पडली आणि त्यानंतर लागोपाठच विधान परिषदेची निवडणूक पार पडली. विधानसभेची निवडणुकीचं काउंटिंग होण्याच्या आधीच जे आहे शिंदे गटाचे जे म्हणजे शिवसेनेचे आमदार जे आहेत ते नॉट रिचेबल असल्याचं पाहायला मिळेल. खास करून एकनाथ शिंदे हे सुरत मार्गे गुवाहाटीला गेले आणि त्यानंतर कुठंतरी शिवसेनेमध्ये बंड झालं असं बोलल्या जाऊ लागलं. त्यानंतर जे आहे ते उद्धव ठाकरे गटाचे हे असतील सचिव मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गुवाहाटीला गेले. हे सगळं प्रकरण एवढं चिघळलं संकेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कुठंतरी आहे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर सुनील प्रभू यांनी जी केस आहे की आमदार अपात्रतेसंदर्भात जी आहे ती विधानसभेचे त्यावेळी विधानसभेमध्ये अध्यक्ष नव्हते, त्यावेळेस ते तत्कालीन उपाध्यक्ष होते नरहरी झिरवळ, यांच्याकडे 16 आमदारांना अपात्रतेसंदर्भामध्ये त्यांनी याचिका दाखल केली. पण त्यांच्यावरती जो आहे शिंदे गटाच्या वतीने अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आणि ही जी केस आहे कुठंतरी सुप्रीम कोर्टामध्ये गेली. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे सगळे जे अधिकार आहेत ते विधानसभेच्या अध्यक्षांना आहे असं म्हणून हे जे प्रकरण आहे ते परत विधानसभेच्या अध्यक्षांकडे पाठवलं आणि त्यावरती विधानसभेच्या अध्यक्षाकडूनही आपण बघितलं ते वारंवार जी आहे ती निकाल सुनावणी घेण्यामध्ये दिरंगाई करण्याचं आपल्याला पाहायला मिळालं. फायनली जे सुप्रीम कोर्टाने आहे की सांगितलं की तुम्ही जे आहे 31 डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रतेसंदर्भामध्ये अंतिम निर्णय घ्या. तेव्हा कुठंतरी आज विधानसभेमध्ये जे आहे ते आमदार अपात्रतेवरती मॅरेथॉन सुनावणी सुरू झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. संकेत, सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये करावा लागला. विधानसभा अध्यक्षांना 2 वेळा सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आता मॅरेथॉन सुनावणी घेण्याचा निर्णय जो आहे तो केलेला आहे. साधारणतः तुझा अंदाज काय आहे आमदार अपात्रतेबाबत? साधारणतः कधीपर्यंत निर्णय येऊ शकतो? साधारणतः ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की याचा अंतिम निर्णय जो आहे तो 31 डिसेंबरपर्यंत घ्या. त्या दृष्टिकोनातून विधानसभेच्या अध्यक्षांनी हा जो सगळं शेड्यूल लावलेला आहे की 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यायचा आहे. पण 31 डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रतेसंदर्भात जर अंतिम निर्णय झाला नाही तर सुप्रीम कोर्ट एक फायनल डेट आणि टाईम फिक्स करू शकतं. संकेत, त्यामुळे काहीही करून विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घेणं हे आता गरजेचं आहे असं एकंदरीत दिसतं. एकंदरीत जर आपण या सगळ्या म्हणजे शिवसेनेच्या प्रकरणामध्ये पाहिलं तर एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा चर्चेत जो मुद्दा आला होता तो पक्षांतर बंदी कायद्याचा. मात्र त्या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये नंतर एक अशी तरतूद आहे, नवीन जो पक्षांतर कायदा आहे त्यामध्ये की 2/3पेक्षा अधिक आमदारांचं जर बहुमत असेल तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. 10th शेड्यूलचा मुद्दा सातत्याने चर्चेला जात होता, मात्र 10th शेड्यूलही आम्हाला लागू होत नाही असं शिंदे गटाच्या वकिलांकडून सांगण्यात आलं. त्यानंतर हा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये आला. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेत असताना दोन्ही गटाची म्हणणं जे आहे ते आता ऐकून घेत आहेत. त्याबाबत विधानसभा अध्यक्ष आपला अंतिम निर्णय जो आहे तो देखील देणार आहेत. 31 डिसेंबरपर्यंत जर विधानसभा अध्यक्षांकडून याबाबतचा निर्णय झाला नाही तर शेवटी तुझ्याप्रमाणे सांगितलंच तसं सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये हस्तक्षेप करणार आहे. सर्वोच्च न्यायालय एक फिक्स डेट जी आहे ती विधानसभा अध्यक्षांना देणार आहे. दरम्यानच्या काळात आता विधानसभा अध्यक्ष उद्यापासून सुरू होणाऱ्या सुनावणीत, कारण राजरत्न जी स्क्रिप्ट शिवसेनेची आहे तशीच राष्ट्रवादीची असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं पुढच्या काळात राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा प्रश्न जो दादा गटाच्या आमदारांच्या अपात्रते संदर्भातली जी सुनावणी आहे तो प्रश्न देखील विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये येणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आज जो निर्णय घेतील तोच निर्णय त्यांना राष्ट्रवादी दादा गटाच्या बाबतीतही घ्यावा लागणार आहे. त्यामुळं आता विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि उद्यापासून जी मॅरेथॉन सुनावणी होती त्या मॅरेथॉन सुनावणीमध्ये मधून नेमकं काय निष्पन्न होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबाबतचे अपडेट्स जे आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहोत. त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी
आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.